आपण डिस्कशन करत होतो प्लांट टिश्यूज बद्दल. प्लांट टिश्यूज दोन प्रकारचे, मेरिस्टेमॅटिक टिश्यू. मेरिस्टेमॅटिक टिश्यू मध्ये डिवाइड होण्याची ॲबिलिटी असते. ठीक आहे. दुसऱ्या टाईपचे जे टिश्यू असतात ते असतात परमनंट टिश्यूज. परमनंट टिश्यू हे मॅच्युअर झालेले असतात, म्हणजेच they have lost their ability to divide. ठीक आहे. आता ज्या मेरिस्टेमॅटिक सेल्स असतात, मेरिस्टेमॅटिक सेल्स किंवा मेरिस्टेमॅटिक टिश्यू हे बिगिनिंग पासून प्रेझेंट असतात. प्रेझेंट फ्रॉम बिगिनिंग. मेरिस्टेमॅटिक टिश्यू बिगिनिंग पासून प्रेझेंट आहे. ठीक. सपोज हे सीड असेल, सीडचा जो एम्ब्रियो असेल, हा जो एम्ब्रियो असेल ना सीडचा, हा डिवाइड होईल आणि हा एम्ब्रियो डिवाइड होऊन यापासून जो टिश्यू बनेल तो असेल मेरिस्टेमॅटिक टिश्यू. फॉर एक्झाम्पल, हा डिवाइड झाला आणि त्याने स्टेम बनलाय. या स्टेमच्या टिपला इथे ज्या सेल आहेत त्या मेरिस्टेमॅटिक टिश्यूने बनल्या. ठीक आहे. पण ज्यावेळेस मेरिस्टेमॅटिक टिश्यू डिवाइड होत असतो, फॉर एक्झाम्पल हा स्टेम आहे, इथल्या सेल्स डिवाइड होतात. या सेल ज्यावेळेस डिवाइड होतात ना, त्या अशी हाईट वाढवतात. बरोबर. या सेल्स ज्यावेळेस डिवाइड होतात त्या हाईट वाढवतात, कारण का या सेल ज्यावेळेस डिवाइड होतात त्याच्या मागच्या सेल ज्या आहेत त्या सुद्धा या मेरिस्टेमॅटिक टिश्यू पासूनच बनलेल्या असतील. बरोबर, कारण एवढ्याच सेलकडे ॲबिलिटी आहे त्या डिवाइड. फक्त या एवढ्या सेलकडे ॲबिलिटी आहे त्या डिवाइड होतात. पण याच्या मागच्या ज्या सेल आहेत या तर यांच्यापासूनच बनलेल्या आहेत. बरोबर नाही. ज्यावेळेस हा मेरिस्टेमॅटिक टिश्यू डिवाइड होत होता ना, त्यावेळेस त्याने काही नोड तयार केले. नोड म्हणजे जिथनं ब्रांच बाहेर पडतात त्या एरियाला म्हणतो आपण नोड. जिथनं ब्रांचेस बाहेर पडतात त्या एरियाला म्हणतो आपण नोड. या नोडच्या वरचा एरिया म्हणून आपण आणि नोडच्या खाली एरिया. या नोडचा जो एरिया आहे इथे काही मेरिस्टेमॅटिक सेल तशाच राहून जातात. Some मेरिस्टेमॅटिक सेल्स आर लेफ्ट बिहाइंड ऍट द नोड. आणि हे जे लेफ्ट बिहाइंड सेल आहेत या मेरिस्टेमॅटिक सेल्सच आहेत आणि या फॉर्म करतात इंटरकॅलरी मेरिस्टेम. ठीक आहे. Some cells are left behind at the node, and these left behind cells of the meristem are called intercalary meristem. यांना तुम्ही बोलता intercalary meristem. ठीक आहे. Intercalary meristem is a feature of the monocot plants. Monocot plant किंवा monocot leaves हे फीचर आहे. monocot stems हे फीचर आहे. त्यांच्याकडे इंटरकॅलरी मेरिस्टेम असतो. ठीक आहे. पण आता या मधल्या सेल बद्दल काय बोलणार आपण? या ज्या इथल्या सेल आहेत या सेल कोणत्या आहेत? या पण तर डिवाइड होऊनच बनलेल्या आहेत. बरोबर ना? या ज्या सेल आहेत ज्या डिवाइड होऊन बनलेल्या आहेत या वाल्या मधल्या, या सेल्स यांना म्हणून आपण परमनंट टिश्यूज. का बरं यांना परमनंट टिश्यू म्हणतात? कारण या ज्या सेल्स आहेत ना बनल्यात मेरिस्टेमॅटिक. बनल्यात कोणापासून? मेरिस्टेमॅटिक. कसं? ही जो प्रायमरी मेरिस्टेम आहे, अपायकल मेरिस्टेम आहे, हा डिवाइड होत गेला 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 गेला. आता हा या टिपला आहे, हा पुन्हा आणखी डिवाइड होत राहील. पण या ज्या मागच्या सेल आहेत या इथे या परमनंट टिश्यू मध्ये कन्वर्ट झाल्यात. कशा? की या मेरिस्टेमॅटिक सेल ज्या आहेत ना, या मेरिस्टेमॅटिक सेल या होतात, एक वर्ड आहे याला इथे लक्षात ठेवायचं, डिफरन्शिएट. मेरिस्टेमॅटिक सेल काय झालं? डिफरन्शिएट झालं.
मेरिस्टेमॅटिक सेल्स डिफरन्शिएट होतात आणि यापासून हे टिश्यू बनतात ज्यांचं नाव आहे परमनंट टिश्यू. कळतंय का? म्हणजे बघा, मेरिस्टेमॅटिक टिश्यू कडे डिवाइड होण्याची ॲबिलिटी असते. परमनंट टिश्यू या मॅच्युअर झालेले असतात. जनरली त्यांनी त्यांची डिवाइड होण्याची ॲबिलिटी लॉस केलेली असते. मेरिस्टेमॅटिक टिश्यू जे असतात ते मॅच्युअर होतात म्हणजे डिफरन्शिएट होतात. मेरिस्टेमॅटिक टिश्यू जे आहेत यांच्यापासून बनलेल्या जे सेल आहेत त्या झाल्या डिफरन्शिएट झाल्या म्हणजे त्या डिफरंट झाल्या म्हणजे त्या मॅच्युअर झाल्या म्हणजे त्यांनी एक परमनंट साईज अचीव केली, शेप अचीव केला, स्ट्रक्चर अचीव केलं, फंक्शन अचीव केलं. त्यांनी एक परमनंट साईज अचीव केली, शेप अचीव केला, स्ट्रक्चर अचीव केलं, फंक्शन अचीव केलं. आणि यांना म्हणतो आपण परमनंट. काय काय केलं त्यांना एक परमनंट साईज मिळाली, शेप मिळाला, स्ट्रक्चर मिळालं, फंक्शन. म्हणून यांना बोललो आपण कोणत्या टिश्यू? परमनंट. ठीक आहे. तर परमनंट टिश्यू कोणते असतात? ज्यांना एक पर्टिक्युलर साईज असते, शेप असते आणि फंक्शन असतं. त्यांनी ते अचीव केले आणि त्यांनी त्यांची डिवाइड होण्याची ॲबिलिटी जी आहे ती लॉस केलेली आहे. असे टिश्यू जे असतात यांना म्हणतो परमनंट टिश्यूज. कळालं? परमनंट टिश्यू बनतात कसे? ते मेरिस्टेमॅटिक टिश्यू पासून बनलेले ज्या सेल्स आहेत त्या सेल्स डिफरन्शिएट होतात आणि मग परमनंट टिश्यू. कळालं? आता इंटर कॅलरी कुठे आहे? सपोज आता इथे तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर सपोज इथे एक नोड होतं. नोड जे आहेत ते कशापासून बनतात? नोड जे असतात ते एपिकल मेरिस्टेम पासून, ते आधीच बनले. नोड जे आहे ते अपायकल मेरिस्टेम पासून आधीच बनले. मी सांगतो परमनंट टिश्यू केव्हा डिवाइड होतील. नोड जे असतील ते एपिकल टिश्यू पासून बनलेले आहेत. ठीक आहे. आणि नोडच्या तिथे जो मेरिस्टेम आहे, नोडच्या तिथे हा वाला रिजन हा रिप्रेझेंट करतो इंटर कॅलरी मेरिस्टेम. कारण या ज्या सेल आहेत ना इथल्या, या सेलमध्ये डिवाइड होण्याची ॲबिलिटी आहे. या रिप्रेझेंट करतात इंटर कॅलरी मेरिस्टेम. ठीक आहे. हा जो टिप आहे या टिपला अपायकल मेरिस्टेम असेल म्हणून, आणि इथे ज्या सेल असतील हे असतील परमनंट. इथे पुन्हा ज्या सेल असतील त्या असतील परमनंट. कळते का? म्हणजे इंटर कॅलरी काय कोणाच्या मध्ये मध्ये आहे? परमनंट. परमनंटला इंटर कॅलरी जे असतात ते सेपरेट करतात. बघा इथे मध्ये परमनंट, पुन्हा कोणाला? हे कोण आहे? इंटर कॅलरी. कळलं? आता वरती कोण आहे या सगळ्या? अपायकल. अपायकल डिवाइड होऊ शकतात, इंटर कॅलरी डिवाइड होऊ शकतात, पण या ज्या परमनंट सेल्स आहेत यांना परमनंट का म्हटलंय आपण? कारण इथे इथल्या ज्या सेल होत्या ना त्यांनी त्यांचा साईज, शेप, स्ट्रक्चर, फंक्शन एक पर्टिक्युलर त्यांना अचीव, म्हणून त्यांनी त्यांची डिवाइड होण्याची ॲबिलिटी लॉस केलेली आहे. ठीक आहे. या प्रोसेसला म्हणतो आपण डिफरन्सिएशन. म्हणजे ज्या काही डिवाइड झालेल्या सेल आहेत त्या ज्यावेळेस डिफरन्शिएट होणार आहेत ते त्यांची ॲबिलिटी टू डिवाइड लॉस करणार आहेत, हे लक्षात घ्या. आणि त्यावेळेस त्यांना म्हणतो आपण परमनंट टिश्यू. ठीक आहे. आता इथे परमनंट टिश्यू असतात हे कोणत्या टाईपचे असतात हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करायचं. ठीक आहे. मग पहा, डिवायडेड सेल्स हॅव अंडरगॉन द डिफरन्सिएशन. प्लांटची ग्रोथ जी आहे ती इथून होणार आहे. कुठं? सगळ्यात पहिले अपिकल मेरिस्टेम, बरोबर. रूट अपायकल मेरिस्टेम असेल किंवा शूट अपायकल मेरिस्टेम असेल, इथून त्यांची पहिली ग्रोथ होतात. ठीक आहे. त्यानंतर आता रूट अपायकल मेरिस्टेम ज्यावेळेस नोड्स ग्रोथ पासून पण होणार ना? ना, नोड्स पासून पण होणार ना सर? नोड्स तिथे पासून पण होणार. परमनंट नाहीये. नोड्स पासून इथे काय होतं? ब्रांच तयार. ठीक आहे. पण आता ही जी ब्रांच बनलेली ही ब्रांच एपिकल मेरिस्टेम पासून बनली, हे लक्षात. कशापासून बनली? एपिकल मेरिस्टेम पासून. ज्यावेळेस मेरिस्टेम पुढे जात होता ना
ज्यावेळेस अपायकल मेरिस्टेम पुढे जात होता त्यावेळेस त्याने इथेच नोड बनवून टाकले. इथे त्याने नोड बनवला, पुन्हा तो पुढे गेला. समजतंय का तुला? पुन्हा तो इथे नोड बनवेल, पुन्हा तो पुढे जाईल. कळतंय का? म्हणजे नोड येस. अपायकल मेरिस्टेम ज्यावेळेस ग्रो होत होता त्यावेळेसच त्याने नोड बनवले आणि तिथे त्या नोडच्या तिथे त्याच्या काही सेल्स तशाच राहिल्या. त्या ज्या सेल्स तिथे राहिल्यात ना, त्यांनी काय बनवला? कोणता मेरिस्टेम? कोणता? इंटर कॅलरी. म्हणून इंटर कॅलरी जो आहे ना, तो रिमेनिंग सेल आहे. कोणाच्या सेल आहेत? एपिकल मेरिस्टेमच्या रिमेनिंग सेल्स आहेत इंटर कॅलरी. म्हणून इंटर कॅलरी सुद्धा कोणता झाला? कोणता झाला? प्रायमरी. प्रायमरी. कळतंय का? प्रायमरी मेरिस्टेम म्हणजे असा मेरिस्टेम जो आधीपासून प्रेझेंट आहे, बिगिनिंग पासून प्रेझेंट आहे, तेच आपण सांगतो. जो बिगिनिंग पासून प्रेझेंट असतो तो असतो प्रायमरी मेरिस्टेम. आणि जो एपिकल मेरिस्टेम आहे, मग रूट अपायकल मेरिस्टेम असेल, शूट अपायकल मेरिस्टेम असेल, आणि हा इंटर कॅलरी मेरिस्टेम. इंटर कॅलरी का प्रायमरी आहे? कारण तो मागे राहिलेला आहे. ठीक आहे. पण आता हे जे परमनंट टिश्यू आहेत हे बघा, हे मेरिस्टेमॅटिक सेल जे आहेत या डिवाइड झाल्या, या डिफरन्शिएट झाल्या, त्यापासून कोणता टिश्यू बनला? परमनंट टिश्यू. कळालं? आणि परमनंट टिश्यू ने त्यांची डिवाइड होण्याची ॲबिलिटी जी असते ती लॉस केलेली असते. पण अंडर सर्टन कंडिशन परमनंट टिश्यू सुद्धा डिवाइड करू शकतात. त्याबद्दल बोलू आपण, पुढे बोलूयात. आता आपण पहिले परमनंट टिश्यू काय आहे हे बघू. परमनंट टिश्यू काय समजले का? परमनंट टिश्यू डिफरन्सिएशनच्या प्रोसेसने तयार होतो. ठीक आहे. मग बघायचं नाही. पहिली गोष्ट, परमनंट टिश्यू. सर ते इंटर कॅलरी पण परमनंट होतं का मग? नाही, इंटर कॅलरी तर राहिलेल्या सेल आहेत. आधी सांगितलं कोणाचे सेल राहिल्यात त्या? ज्या वेळेस हा अपायकल मेरिस्टेम ग्रो होत होता त्यावेळेस त्याने नोड बनवले, बरोबर. आणि नोडच्या तिथे त्याच्या काही सेल राहून गेले ज्यांच्यामध्ये पुन्हा डिवाइड होण्याची ॲबिलिटी आहे. म्हणजे या मेरिस्टेमॅटिकच आहे. कळालं का तुला? हो सर. यांनी नाही लॉस केली यांची ॲबिलिटी, पण या ज्या मधल्या सेल आहेत नोडच्या एकदम वरच्या किंवा नोडच्या एकदम खालच्या, याच्या सेल असतील इथल्या एपिकल मेरिस्टेम आणि नोडच्या मधल्या ज्या सेल असतील, या काय झालेल्या आहेत? काय झाले? डिफरन्शिएट झाल्या म्हणजे त्यांचं साईज, शेप, स्ट्रक्चर बदललं आणि त्यांचं फंक्शन सुद्धा बदललं. अशा सेल ज्या आहेत त्यांना बोललो परमनंट सेल्स. ठीक आहे, कळतंय का? हो सर. पण मग जे मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे मग ते डिफरन्शिएट नाही होणार का? का नेक्स्ट टाइमला होणार आहे? हे बघ, हा डिफरन्शिएट नाही होणार आणि हा इथला डिफरन्शिएट नाही होणार. कोण नाही होणार डिफरन्शिएट? कळलं तुला? हा कोणता आहे? हो सर. हा अपायकल मेरिस्टेम. Apical. आणि इथला कोण आहे? इंटर कॅलरी. हे नाही होणार डिफरन्शिएट. क्लिअर आहे का आता? आणि डिफरन्शिएट जे होतील ते कोणते असतील? डिफरन्शिएट जे होतात त्यांना काय बोलणार? परमनंट. परमनंट. आणि हे पण मेरिस्टेमॅटिक पासूनच बनले ना, कारण जेवढ्या सेल बनल्या त्या सर्व या ज्या डिवायडेशन पासूनच बनल्या ना. हे डिवाइड झालं म्हणूनच बनल्या ना. हाईट का वाढली प्लांटची? मेरिस्टेमॅटिक टिश्यू मुळे झाले. ठीक आहे. हो सर. आता बघा, परमनंट टिश्यू. परमनंट टिश्यू काय असतात? ग्रुप ऑफ cells which have lost the capacity to divide. And acquired permanent size, shape and function. परमनंट टिश्यूज कोणते असतात? अशा सेल्स आहेत ज्यांनी त्यांची डिवाइड करण्याची कॅपॅसिटी
लॉस केलेली आहे आणि त्यांना एक पर्टिक्युलर फंक्शन मिळालेलं आहे त्या टिश्यूला, त्याला एक साईज मिळाली, त्याला एक शेप मिळाला. म्हणजे ज्या सेल कशा झाल्या, मॅच्युअर. काय झालं सेल या मॅच्युअर. आणि मग हे जे परमनंट टिश्यूज आहेत यांचे टाईप बघा काय. परमनंट टिश्यूचे दोन टाईप, ते काय सिंपल परमनंट टिश्यू आणि दुसरा असतो कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. सिंपल परमनंट टिश्यू जो आहे हा पहिला टाईप. सिंपल परमनंट टिश्यू यामध्ये फक्त एकाच प्रकारच्या सेल मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ सेल. एकाच प्रकारच्या सेलने बनलेले असतात. मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ सेल, एकाच प्रकारच्या सेलने बनलेले असतात. ओके. त्यानंतर बघा कॅरिंग सिमिलर फंक्शन. आता सिंपल म्हणजे काय, सिंपल म्हणजे काय, सिंपल परमनंट टिश्यूचं मिनिंगच हे झालं की त्यामध्ये असलेल्या सेल सगळ्या एकसारख्याच आहेत, वन टाइप ऑफ सेल आहेत. कळलं. त्या सर्वांचं फंक्शन पण सेमच आहे. ठीक आहे. सिंपल परमनंट टिश्यूज. आता हे जे टिश्यू असू शकतात हे लिव्हिंग असू शकतात किंवा डेड सुद्धा असू शकतात. टिश्यू एक तर लिव्हिंग असू शकतात किंवा डेड असू शकतात. आता यातला पहिला टिश्यू आपल्याला बघायचा तो आहे पॅरेन्कायमा. तीन टाईप आहेत यामध्ये. एक आहे पॅरेन्कायमा, दुसरा आहे कोलेनकायमा, तिसरा आहे स्क्लेरेनकायमा. ठीक आहे. पॅरेन्कायमा, कोलेनकायमा, स्क्लेरेनकायमा असे टाईप सिंपल. त्यातला पहिला टाईप आपल्याला डिस्कस करायचा तो आहे पॅरेन्कायमा. स्क्रीनशॉट करा किंवा लिहून घ्या. डन. येस सर. तर बघू फर्स्ट टाइप ऑफ टिश्यू जो आहे पॅरेन्कायमा. पॅरेन्कायमा ज्या सेल असतात ना या सेल थिन वॉल असतात. ती वॉल थिन असते आणि यांच्याकडे फक्त प्रायमरी वॉल असते. या झाल्या पॅरेन्कायमा सेल. यांच्यामध्ये बघा ही जी वॉल असते ही वॉल असते प्रायमरी वॉल. म्हणजेच वॉल कशी आहे, वॉल आहे थिन. यांच्यामध्ये मध्ये मध्ये जागा अवेलेबल असते. इंटर सेल्युलर स्पेस तुम्हाला दिसेल. त्यानंतर यामध्ये न्यूक्लियस पण दिसेल तुम्हाला. प्रॉमिनंट न्यूक्लियस दिसतो. त्यानंतर व्हॅक्यूल सुद्धा प्रेझेंट असतात. व्हॅक्यूल लार्ज असू शकतात त्यांच्यामध्ये. व्हॅक्यूल सुद्धा प्रेझेंट असतात. ठीक आहे. हे आहेत व्हॅक्यूल्स. त्यानंतर आहेत न्यूक्लियस. वॉल यांची थिन असते. मग बघा या ज्या सेल असतात यांचा शेप काय असतो, शेप याचा असतो आयसो डायामेट्रिक. याचं मिनिंग समजून घ्या. आयसो डायमेट्रिक म्हणजे ज्याचा डायमीटर सर्व बाजूने सेम असेल, ज्याचा डायमीटर सर्व बाजूने जवळजवळ सेम असेल, अशांचा शेप काय असतो, राऊंड है ना.
म्हणजेच काय स्फेरिकल, म्हणजेच काय ओव्हल. म्हणजे शेप एक तर राऊंड असेल, म्हणजे स्फेरिकल असेल किंवा ओव्हल असेल. अशा टाईपच्या ज्या सेल असतात त्या असतात आयसोडायमेट्रिक, म्हणजे त्यांचा डायमीटर सगळीकडनं सेम आहे. अशा सेल असतात या आयसोडायमेट्रिक असतात. किंवा किंवा पॉलिगोनल असतात शेप मध्ये, किंवा इलॉंगेटेड असू शकतात. इलॉंगेटेड म्हणजे असे लांबट असू शकतात. ठीक आहे. शेप आयसोडायमेट्रिक असू शकतो. आयसोडायमेट्रिक म्हणजे राऊंड असू शकतो, स्पेरिकल असू शकतो, ओव्हल असू शकतो, किंवा पॉलिगॉनल असू शकतो, किंवा इलॉंगेटेड असू शकतो. त्यानंतर सेल वॉल मध्ये प्रायमरी वॉल असते प्रेझेंट, सेकंडरी वॉल अबसेंट असते. प्रायमरी वॉल इज प्रेझेंट, आणि त्यामुळे वॉल जी असते त्यामुळे कशी असते, वॉल थिन असते. ठीक आहे. सेल वॉल मध्ये सेल्युलोज प्रेझेंट असतं. डेपोजिशन्स म्हणजे सेल वॉल मध्ये काय आहे, सेल वॉल सेल्युलोजने बनलेली असते. सायटोप्लाझम मध्ये लार्ज व्हॅक्युअल प्रेझेंट असतात. सो सायटोप्लाझम विथ लार्ज व्हॅक्युअल, हे सुद्धा फीचर या सेल्सचं, पॅरेंटाइमा सेल्सचं. त्यानंतर इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट असतात. बघा इथे पाहू शकता तुम्ही, सेल्सच्या मध्ये इथे स्पेसेस प्रेझेंट आहेत, इंटरसेल्युलर स्पेसेस आर प्रेझेंट. त्यानंतर या जे सेल असतात ना, शेजारचे सेल, या प्लाझ्मोडेस्माटाद्वारे कनेक्टेड असतात. यांच्या वॉल जे असतात त्या प्लाझ्मोडेस्माटाद्वारे काय असतात, कनेक्टेड असतात. So walls are connected by the plasmodesmata. मला माहिती आहे what is plasmodesmata, आपण हे शिकलोय अगोदर पण. Cytoplasm is connected by कशाने, प्लाझ्मोडेस्माटा. त्यामुळे काय होतं, एका सायटोप्लाझम मधनं कंटेंट दुसऱ्या सायटोप्लाझम मध्ये पास होऊ शकतो. आता या सेल्स सापडतात कुठे, कुठे कुठे असतात. These cells are found in all parts of plant. प्लांट्सच्या सर्व पार्ट्स मध्ये तुम्हाला या टाइपचे सेल्स सापडतील. सर्व पार्ट मध्ये म्हणजे कुठे कुठे, सपोज हे पार्ट एखाद्या प्लांटचं स्टेम आहे, एखाद्या प्लांटचं स्टेम असेल, या स्टेमच्या हा जो सगळ्यात बाहेरचा पार्ट असतो त्याला आपण इपिडर्मिस, काय बोलणार तुम्ही, इपिडर्मिस. इपिडर्मिस सुद्धा पॅरेन्काइमा सेल, सर्वात बाहेरचा पार्ट इपिडर्मिस. यामध्ये सुद्धा पॅरेन्काइमा सेल असतात. सर्वात आतला पार्ट असतो एंडोडर्मिस. एंडोडर्मिस मध्ये पण पॅरेन्काइमा सेल असतात. ठीक आहे. त्यानंतर इपिडर्मिस आणि एंडोडर्मिस यांच्यामध्ये इथे जो रिजन असतो, या रिजनला म्हणतो आपण कॉर्टेक्स. यामध्ये सुद्धा पॅरेन्काइमा सेल असतात. त्यानंतर एंडोडर्मिसच्या आतमध्ये झायलेम आणि फ्लोएम असतात. झायलेम फ्लोएम. हे झायलेम आणि फ्लोएम जे आहेत यांना पण सपोर्टिंग सेल असतात, पॅरेन्काइमा सेल्स.
ठीक आहे. सो पॅरेन्कायमा सेल्स जवळजवळ सर्व टाईपच्या टिश्यू मध्ये प्रेझेंट असतात. सर्व प्रकारच्या ऑर्गन मध्ये प्लांटच्या प्रेझेंट असतात पॅरेन्कायमा टिश्यू. डन. झालं. आता यांचे फंक्शन पाहू. खूप सारे वेगवेगळे फंक्शन आहेत डिपेंडिंग अपॉन द टिश्यू इन विच दे आर प्रेझेंट. ते ज्या ऑर्गन मध्ये असतात त्या ऑर्गनचं जे फंक्शन आहे त्याच्यानुसार यांचं फंक्शन व्हॅरी करतं. तर पॅरेन्कायमा टिश्यू, पॅरेन्कायमा सेल्स हे फूड स्टोअर करू शकतात. फूड, वॉटर स्टोअर करू शकतात. पहिलं काम समजलं का? कॅन स्टोअर द फूड अँड वॉटर. फूड अँड वॉटर स्टोअर करू शकतात. दुसरं फंक्शन आहे लीफ मध्ये या सेल प्रेझेंट असतात ज्या गॅसियस एक्सचेंज करण्यामध्ये हेल्प करतात. हेल्प्स इन गॅसियस एक्सचेंज. आता मी तिसरं फंक्शन इकडे लिहितो. थर्ड फंक्शन बघा इकडे लिहिलंय. गॅसियस एक्सचेंज मध्ये हेल्प करतील. ठीक आहे. त्यानंतर जे काही ॲक्वॅटिक प्लांट असतात त्या ॲक्वॅटिक प्लांटच्या रूट मध्ये पण पॅरेन्कायमा सेल्स प्रेझेंट असतात. ॲक्वॅटिक प्लांट म्हणजे पाण्यामध्ये येणारे प्लांट. ते ॲक्वॅटिक प्लांट जे असतात ते पाण्यावर तरंगतात आणि त्यांच्याकडे जे सेल्स असतात ना पॅरेन्कायमा त्यांचं नाव असतं एरेनकायमा. त्यांच्याकडे जे सेल्स असतात त्यांचं नाव असतं एरेनकायमा. ते जे एरेनकायमा असतात ना ते एअरला स्टोअर करतात आणि त्यामुळे ही झाडं असतात ना त्यांचे रूट जे असतात ते पाण्यावर तरंगतात. ठीक आहे. म्हणजे पॅरेन्कायमा सेल्स हे फ्लोट करण्यामध्ये हेल्प करतात. हे फ्लोट करण्यामध्ये हेल्प करतात याच प्रॉपर्टीला म्हणतो आपण बायोन्सी. सो पॅरेन्कायमा कॅन increase parenchyma can increase buoyancy of aquatic plants. कळते का? aquatic प्लांट जे असतील त्यांच्याकडे रूट मध्ये ज्या पॅरेन्कायमा सेल्स असतात त्या एअर स्टोअर करतात. त्यांना एरेनकायमा म्हटलं जातं. त्यामुळे ते रूट जे असतात ते पाण्यावर तरंगतात किंवा पाण्यामध्ये तरंगतात. म्हणजे बायोन्सी जी असते ती बायोन्सी मिळते रूट्सला. जे ॲबिलिटी टू फ्लोट वाढते, इन्क्रीज होते. ठीक आहे. त्यानंतर लीफ मध्ये असलेले पुढचा फंक्शन, लीफ मधले असलेले जे पॅरेन्कायमा सेल्स असतात त्या हेल्प करतात फोटोसिंथेसिस साठी. लीफ मध्ये असलेले पॅरेन्कायमा काय करतात? हेल्प करतात फोटोसिंथेसिस साठी. लीफ मध्ये असलेले पॅरेन्कायमा फोटोसिंथेसिस साठी हेल्प करतात. डन. झालं का? येस सर. करू ना. आता आणखी एक फंक्शन बाकी आहे शेवटचं, पण ते थोडंसं एक्सप्लेन करा. आणखी एक फंक्शन आहे पॅरेन्कायमाचं. तुम्हाला काय सांगितलं आधी बघ, जे प्रायमरी मेरिस्टेम असतात, प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू असतात, या प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यूचं डिफरन्सिएशन झालं. काय झालं? डिफरन्सिएशन झालं तर काय बनणार आहे? प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यूचं तर डिफरन्सिएशन झालं तर बनतात कोणते टिश्यूज? कोणते रे? परमनंट टिश्यूज. ठीक आहे. असाच एक परमनंट टिश्यू कोण आहे?
कोणता? पॅरेन्कायमा. पॅरेन्कायमा कोणत्या टाईपचा टिश्यू आहे? लिव्हिंग परमनंट. कोणत्या? लिव्हिंग परमनंट. कळतंय का? हे समजून घ्या तुम्ही की प्रायमरी मेरिस्टेमॅटिक सेल ज्या होत्या त्यातल्या काही सेल परमनंट झाल्या. परमनंट झाल्या म्हणून त्यांना एक पर्टिक्युलर साईज, शेप, स्ट्रक्चर, फंक्शन मिळालं म्हणून ते झालेत परमनंट. पॅरेन्कायमा जो आहे तो एक प्रकारचा परमनंट टिश्यू. बरोबर. आता हे जे परमनंट टिश्यू असतात हे परमनंट टिश्यू अंडर सर्टन कंडिशन्स कॅन अंडरगो डिवायडेशन. या डिवाइड होऊ शकतात. त्यांनी त्यांची ॲबिलिटी टू डिवाइड लॉस केली, बट मी काय बोललो? अंडर सर्टन कंडिशन्स. हा शब्द लक्षात ठेवा. सर्वच नाही पण काही ठिकाणच्या सेल्स ज्या परमनंट झाल्यात ना त्या अंडर सर्टन कंडिशन डिवाइड होण्याची ॲबिलिटी रिगेन करतात. तुम्ही हा शब्द बघा, डिफरन्सिएशन म्हणजे काय? ॲबिलिटी लॉस केली डिवाइड करण्याची. आणि ही ॲबिलिटी त्यांनी डिफरन्सिएशन म्हणजे काय? ॲबिलिटी टू डिवाइड लॉस केली. मग पुन्हा एकदा ऐका, डिफरन्सिएशन इज द लॉस ऑफ ॲबिलिटी टू डिवाइड. आणि इथे मी काय बोललो? परमनंट टिश्यू डिफरन्शिएट झालेले टिश्यू आहे पण अंडर सर्टन कंडिशन ते पुन्हा काय होऊ शकतात रे? आता काय होऊ शकतात? डिवाइड करू शकतात. कळतंय का? या प्रॉपर्टीला आपण म्हणणार की त्यांनी डिफरन्सिएशनला ब्रेक केलं. बरोबर. याला म्हणणार तुम्ही डी डिफरन्सिएशन. काय म्हणायचं? काय बोलला तुम्ही? डी डिफरन्सिएशन. परमनंट टिश्यू अंडर सर्टन कंडिशन डिवाइड होऊ शकतात म्हणजेच ते डिफरन्सिएशनला ब्रेक करतात. याला म्हणायचं डी डिफरन्सिएशन. काय म्हणायचं? डी डिफरन्सिएशन. आणि या परमनंट टिश्यू म्हणजे पॅरेन्कायमाचं डी डिफरन्सिएशन होऊ शकते. लक्षात. पॅरेन्कायमाचं डी डिफरन्सिएशन होऊन एक जे टिश्यू बनतात त्यांना बोलतो आपण कॅम्बियम. कोणते टिश्यू बनणार? कोणते टिश्यू बनणार? कॅम्बियम. कॅम्बियम. या कॅम्बियमचे दोन टाईप आहेत. एक असतो वास्क्युलर कॅम्बियम आणि दुसरा असतो कॉर्क कॅम्बियम. कोणते कॅम्बियम? वास्क्युलर कॅम्बियम आणि कॉर्क कॅम्बियम. एवढं लिहून घ्या. प्रायमरी मेरिस्टेम पाचचं डिफरन्सिएशन झालं की काय म्हणतात? परमनंट टिश्यू. फॉर एक्झाम्पल घेतला परमनंट टिश्यू कोणता आहे? पॅरेन्कायमा. या पॅरेन्कायमा च्या सेल जे असतात अंडर सर्टन कंडिशन डी डिफरन्शिएट होतात म्हणजे पुन्हा रिडिवाइड होतात. पुन्हा डिवाइड होतात. डिफरन्सिएशनला ब्रेक करतात आणि पुन्हा डिवाइड होतात. आणि ते जो टिश्यू बनवतात त्या टिश्यूचं नाव आहे कॅम्बियम. कॅम्बियम दोन प्रकारचे टिश्यू आहेत. एक वास्क्युलर कॅम्बियम असतो, दुसरा असतो कॉर्क कॅम्बियम. लिहा मग. एक लाईन लिहा. डी डिफरन्सिएशन म्हणजे डिव्हिजन इन पॅरेन्कायमा सेल्स. इन पॅरेन्कायमा cells develop vascular cambium. Develop vascular cambium and cork cambium. De-differentiation of parenchymal cells develop vascular cambium and cork cambium. Cork cambium at the time of secondary growth. लिहून घ्या. डिफरन्सिएशन झालं पॅरेन्कायमा सेल्स यापासून बनेल वास्क्युलर कॅम्बियम आणि कॉर्क कॅम्बियम.
अथर्व ऐक आता. तू काय बोलला यांच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस कशी आहे? ठीक आहे. इंटरसेल्युलर स्पेस जी असेल ना, ती बनण्यासाठी कोण गरजेचं आहे बनणं? इंटरसेल्युलर स्पेस कधी नसेल? अथर्व आवाज येतो का माझा? हॅलो. येस येस सर. इंटरसेल्युलर स्पेस कधी नसेल? ज्यावेळेस यांच्यामध्ये काय असेल? हा भरलेला रिजन कोणता असतो? काय? मिडल लॅमेला. लॅमेला. हा, आता हा जो मिडल लॅमेला आहे ना, सेल डिवाइड होण्याच्या वेळेस सपोज बनला नंतर डिग्रेड होऊन गेला, तर मग इंटरसेल्युलर स्पेस राहील. समजलं का? हा समजलं सर. कळालं ना? म्हणजे सेल डिव्हिजन होण्याच्या वेळेस पण तो कमी बनला आणि नंतर तो डिग्रेड पण होऊन गेला. कळालं? म्हणून हा काय कोणती स्पेस बनली? इंटरसेल्युलर स्पेस. म्हणून तर वॉल कशी यायची? की नाही, मिडल तीन. लॅमेला पण कमी आहे आणि सेकंडरी वॉल पण नाही. म्हणजे फक्त दोनच रिजन असते. एक म्हणजे प्रायमरी वॉल आणि त्याच्या आतमध्ये कोण? सेल मेम्ब्रेन. बरोबर. सगळ्यात आत कोण असते? सेल. त्याच्यानंतर कोण असते? सेकंडरी वॉल. सेकंडरी वॉल इथे बनलेलीच नाही, मग कोणती वॉल असेल? फक्त कोणती? प्रायमरी वॉल. कळालं? आणि मिडल लॅमेला पण जास्त नाही, त्याच्यामुळे इंटरसेल्युलर स्पेस पण दिसेल. कळालं का रे? हो सर. सर हा बोल. सर एखादं झाड असेल खूप जुनं, जर त्याला ना मुळापासून जर कट केलं तर मग ते ग्रो नाही होणार का? नाही होणार ग्रोथ ते मुळापासून जर ब्रेक केलं तर. चल झालं का? हे लिहू.